बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ. आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ. आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिकांनो, तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल एका रील स्टारची, एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एक बातमी माझ्या कानावर पडली. हसावं की रडावं हाच प्रश्न पडला. कारण या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला काही जणांनी धमक्या दिल्यात म्हणे. आता काय लपवायचं त्याच्यामध्ये? नाव आहे अथर्व सुदामे. बऱ्याच मीडियाने याला कव्हरेज दिला. खरं तर मीडियाचे आभार मानतो, या बातम्या दाखवायला हव्यात. आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला जर अशा प्रकारच्या धमक्या येत असतील, अशा प्रकारे तुम्ही काय दाखवायचं काय नाही दाखवायचं याची सेन्सॉरशिप हे स्वयंघोषित रक्षणकर्ते जर समजत असतील तर काय म्हणावं? कारण बघा ना, अथर्व सुदामे, आता ह्याच्या विनोदी रील्स माझ्याही पाहण्यात बऱ्याचदा येतात, तुमच्याही आल्या असतील. मराठीमध्ये चांगलं नावाजलेलं हे नाव आहे, व्यक्तिमत्व आहे. काही रील आवडतात, काही नाही आवडत. ज्या आवडतात त्यांना तुम्ही लाईक करत असाल, ज्या नाही आवडत त्यांना तुम्ही लाईक नसाल करत. याचा अर्थ हा होत नाही की जी रील तुम्हाला आवडली नाही, समजा एखादी रील मला आवडली नाही तर अथर्व सुदामेने अशा प्रकारची रील बनवू नये कारण अनिश गाढवेंना ती आवडत नाही. असं होत नाही. पाहायचंय नाही पाहायचं ही चॉईस तुमची आहे. बनवायचंय नाही बनवायचं ही चॉईस त्याची आहे. दोघांनाही फंडामेंटल राईट आहेत. तुमचा पाहण्याचा अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यांचा करण्याचा अधिकार आहे, त्यांचा फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मग हे मधले लोमते, हे जे मध्ये लोमते आहेत, जे धमक्या द्यायची कामं करतात, ह्या लोमत्यांना माझे काही प्रश्न आहेत. शेवटी मी ते घेईल. पण नवल वाटतं, काल परवामध्ये तो कुणाल कामरा आणि तो ग्रोवर, विशाल ग्रोवर, काय त्याचं नाव मला आठवत नाही ठीकसं, त्या कुणाल कामराने एक गाणं बनवलं, ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी वगैरे. ह्या गाण्याच्या नंतर त्याचा कसला तो भाड्याचा स्टुडिओ तोडला, तो माणूस गेला तामिळनाडूला निघून. आजही तो मुंबईत येत नाही. यासाठी येत नाही की मुंबई पोलिसही किती संरक्षण करतील माहिती नाही, जीवाच्या भीतीने तो येत नाही म्हणा. चला, जे काही असेल ते. पण त्या व्यक्तीने आजतागायत माफी मागितली नाही. ते काही मी लिहिलं त्याच्या मागे माझा जो विचार होता, जे माझ्या काही डोक्यात होतं, ते अतिशय स्पष्ट होतं. माझा संदेश स्पष्ट होता, माझा विचार स्पष्ट होता आणि माझ्या विचारांशी मी तडजोड करणार नाही. माझ्या संदेशाशी मी तडजोड करणार नाही. कारण जर मी त्याच्यावर माफी मागितली तर तो विचार मेला, तो विचार खोटा होता, तो कमकुवत होता. त्याच्यावर मी माफी मागितली, त्यामुळे त्याच्याशी मी तडजोड केलेली नाही, हे लक्षात घ्या. आणि त्याने कुठेही माफी मागितली नाही. तुम्हाला आठवत असेल, कुणीतरी त्याला आणखी एक धमकी देण्याचा कॉल केला. त्याने सांगितलं मी तर तामिळनाडूला आहे. मग हा विचारतो तामिळनाडूला कसं यायचं? तो म्हणतो तेही मी सांगू का कसं यायचं? मलाच मारण्यासाठी तू कसं यायचं हेही मी सांगू का? त्याने हेही विनोद केले आणि हेही त्याने सोशल मीडियावर ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केले. याला म्हणतात हिम्मत आणि गट्स. याला म्हणतात बाणा म्हणतात. तो तुमच्या माझ्यासारख्या मराठी माणसांमध्ये ठासून भरलाय. पण मला एक कळत नाही, आपल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला ज्यावेळेस सामाजिक संदेश द्यायचे असतात तेवढे गळपटतात का? आता हाच शब्द मला सुचला, दुसरा शब्द मला सुचत नाही. विचार करा ना, ज्यावेळेस मराठीविषयी एक स्टँड घेण्याची वेळ होती, त्यावेळेस सुद्धा आपले मराठी स्टार हे मागे राहिले. काही विशिष्टच पुढे आले. सिद्धार्थ असतील, भरत जाधव असतील, तेजस्विनी पंडित असतील, सिलेक्टेड काही स्टार्स पुढे आले. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही पुढे आलं नाही. आज बघा, ज्यावेळेस अथर्व सुदामेंना एक संदेश द्यायचा होता, त्यांनी मनामध्ये एक विचार घेतला होता, सामाजिक सलोख्याचा संदेश द्यायचा होता आणि सुंदर उत्सुक उपक्रम होता. काय चुकीचं? ज्याला आवडेल तो बघेल, ज्याला नाही आवडणार तो नाही बघणार. आता त्याने माफी मागितली. बरं, व्हिडिओ काय केला होता? काय क्राईम, व्हिडिओ नाही म्हणायचा, क्राईम, काय गुन्हा केला होता की त्याला अशी मीडियावर धमकी दिली जाते आणि कुठलंही प्रशासन या सगळ्यावर त्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात कारवाई करत नाही. बघा क्राईम काय केलं होतं, हा व्हिडिओ पहा. दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो, करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हा, पुढं पण मूर्तीचं दुकान आहे,
तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती, म्हणजे असं काही काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो कायमच असतात. माझे आब्बू सुद्धा हेच काम करायचे. माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा. आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा. आपण फूल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा. द्या ही मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. आता तुम्ही मला सांगा, या संपूर्ण व्हिडिओमध्ये डिलीट करण्यासारखं काय होतं? टीका करण्यासाठी सारखं काय होतं? त्याने ती डिलीट केली. त्याची ती रील डिलीट करणं हा त्याचा खरं तर पराभव नाही, हा खरं तर समाज म्हणून तुमचा आमचा पराभव आहे. समाज म्हणून. कारण आता भारताचं संविधान एवढंही संरक्षण एखाद्या रील स्टारला देऊ शकत नसेल की तो त्याचं मत मांडू शकेल, त्याचे विचार मांडू शकेल, तर ते व्यर्थ आहे. मग हा समाज म्हणून तुमचा आमचा पराभव आहे. एखादा ऐरागैरा उठतो आणि त्याला धमकी देतो. बरं, तुम्हाला आणखी एक सुंदर व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं जय महाराष्ट्र न्यूजवर त्यांनी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आणली होती. तिने या धमकी देणाऱ्याला प्रश्न काय विचारला, सामाजिक सलोख्यावर व्हिडिओ करणं किंवा सामाजिक सलोख्यावर बोलणं आता बंद करायला हवं का, किंवा सामाजिक सलोख्यावर बोलणं हा गुन्हा आहे का? त्यावर या धमकी देणाऱ्याने उत्तर काय दिले पाहायचंय तुम्हाला. जरा ऐका. खरं तर तळपायची आगही मस्तकात जाईल आणि हसू येईल याच्या तोंडाकडे पाहून. जरा पहा, हे उत्तर पहा. आपण नको त्या नको विषयात नको पडायला. माझं म्हणणं आहे, अथर्व हा चांगला मुलगा आहे, तो कॉमेडी करतोय, त्याचा तो व्यवसाय झालाय, त्यांनी त्याचं काम करावं, आमचं काही म्हणणं नाही. नको त्या गोष्टीत इतिहास माहीत नसताना गरज नाही नाही आणि नाही. बरं, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी रील स्टार आपल्याकडे श्रुतिका सुद्धा आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. श्रुतिका, जर अथर्वची रील जर तू आत्ता बघितली असशील तर त्या रीलमधल्या ज्या काही गोष्टी होत्या, जसं आनंदजींनी आत्ता काही त्या गोष्टींवरती प्रकाश टाकला आणि इतिहास माहीत नसताना कोणत्याही विषयाला हात घालू नये असं आनंदजी म्हणतायत. एक रील स्टार म्हणून तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. मला त्यांचं अतिशय आदर आहे आणि मला फक्त त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक सांगा की धार्मिक ऐक्यावर रील बनवू नये असं तुमचं म्हणणं आहे का? एवढ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर मी पुढे बोलू शकेल. आनंदजी बोला. श्रुतिका म्हणते की धार्मिक ऐक्यावरती रील बनवणं तुम्हाला पटतं? आक्षेप आहे आणि आहे. धार्मिक ऐक्यावर कोणी बोलायचं असं तर त्या धर्माची लोक बोलतील, समाजाची कामं बोलतील, कदाचित राजकारणी लोक बोलतील, ज्यांना हे धार्मिक एकत्रीकरण करायचंय. तुमचं ते रोल नाही. जो कोणी स्वयंघोषित संरक्षण करता तिथे बसलाय, हा काय म्हणतोय शेवटाला व्हिडिओच्या, म्हणजे धार्मिक सलोख्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हा कुणाला आहे माहितीये का? त्या धर्माच्या लोकांना किंवा राजकारण्यांना आहे, ज्यांना त्यांना एकत्र करायचंय. हा भाग आहे. म्हणजे विचार करा, ह्या असल्या लोकांच्या धमकीला घाबरून यांनी व्हिडिओ डिलीट केले. मग जर प्रथा पडत गेली तर अनिश गाढवेंना उद्या व्हिडिओज करायला नको, कुठल्याही विषयावर व्हिडिओ करायला नको. याला आम्ही फाट्यावर मारतो. फाट्यावर शब्द म्हटलं बरं का शिवसैनिकांनो, फाट्यावर. या असल्या लोकांना आम्ही फाट्यावर मारतो. आणि हे असले, हे सुदामेंसारखे सॉफ्ट शिकारी पकडतात. सॉफ्ट. विचार करणं, ह्याचा चेहरा बघा. हा स्वतःला स्वयंघोषित संरक्षण करता म्हणतो. या चेहऱ्याला सांगा, स्वतःच्या मागे 15 माणसं तरी उभी असतात का? मागे कुठल्या तरी निवडणुकांमध्ये वगैरे हा उभा राहिला होता. याला मला वाटतं 10-15 मतं मिळाली असतील. अरे काय म्हणावं ह्या असल्या. बरं, त्या मुलीने, त्या इन्फ्लुएन्सरने किती सुंदर प्रश्न विचारला की धार्मिक सलोख्यावर व्हिडिओ करणं हा गुन्हा आहे का? नाही म्हणतोय, नाही करायचा. म्हणजे हेच सांगणारा, हा हे न करा, करा न करा हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? स्वयंघोषित संरक्षण करते. हे सांगायचा अधिकार, हे असे सॉफ्ट शिकारी पकडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? तर मीडियावर चर्चा या गोष्टीची व्हायला हवी. हा अधिकार, हे लायसन्स या स्वयंघोषित संरक्षणकर्त्यांना दिलं कुणी? आता विचार करणं, भर मीडियावर येऊन बोलतोय. असं नाहीये की वैयक्तिक मध्ये एखादा व्हिडिओ बनवलाय, सोडलाय. हा भर मीडियावर येतोय, धमक्या देतोय. एखाद्या प्रसिद्ध रील स्टारला, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला हा धमक्या देतोय आणि खुलेआम देतोय. हा अधिकार याला दिला कुणी? मी तुम्हाला याचा आणखी एक व्हिडिओ दाखवेल. हा काय म्हणतोय आपल्या व्हिडिओमध्ये, अथर्व सुदामे, तुम्ही त्या चौकटी ओलांडू नका, तुम्ही तुमच्या सीमा ओलांडू नका.
कारण ते अधिकार राजकारण्यांनी राखीव ठेवलेले आहेत का? हा जो कोणी स्वयंघोषित संरक्षणकर्ता हा त्या सुदामेंना सांगतोय हिंदूंना चांगलंच कळतं. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल त्याचा, आणखी एक मीडियावरचाच आहे बरं का. हिंदूंना चांगलंच कळतं कुणाकडून काय विकत घ्यायचं. आता जर हिंदूंना तुझ्याच भाषेत जर चांगलं कळत असेल तर मग तुला हे सगळं सांगायची गरज का पडते रे बाबा? आणि हिंदूंना ठरवू दे कुणाकडून काय घ्यायचं कुणाकडून काय नाही घ्यायचं. अथर्व सुदामेने एखादी व्हिडिओ बनवली, रील बनवली, याचा अर्थ हिंदू इकडून विकत घेतील. अथर्व सुदामेने तिकडून रील केली, तिकडून व्हिडिओ केली, तर हिंदू तिकडून विकत घेतील, असं आहे का? हे इतकं सोपं असतं का? मग जर हे असं नाहीये, मग आपण आपली ती बालबुद्धी तिथे का वापरताय यजमान? हा जो कोणी आहे स्वयंघोषित संरक्षण करता, इथे अथर्व सुदामेचा विषय नाही. माझं पुन्हा एकदा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. अथर्व सुदामे हा एक प्रतिकात्मक आहे, पण हे प्रकार वाढत चाललेत. आता सुदामेच्या रील्स मलाही कित्येक आवडत नाहीत. याचा अर्थ मी रोज सुदामेवर उठून बोलावं, सुदामे तू हे करू नको, सुदामे तू ते करू नको. अरे तो जर विनोदी व्हिडिओ करतोय त्याला त्याच्या क्षेत्रात मर्यादित राहू द्या, त्याला काय करायचं ते करू दे, त्याचा अधिकार आहे. आणि जर कायद्यामध्ये त्याने काही चुकीचं केलंय तर त्यामध्ये तुम्हाला प्रावधान आहे, तुम्ही त्याच्याविषयी तक्रार नोंदवू शकता. जा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा, कुठल्या कलमाच्या अंतर्गत बसते ते दाखवा की सामाजिक सलोखा पसरवण्यासाठी, धार्मिक सलोखा पसरवण्यासाठी या माणसाने व्हिडिओ केला म्हणून याच्यावर आम्ही हे कलम घालतोय. घालाल. समजतंय स्वयंघोषित जो कोणी तो आहे तो माणूस, ह्याच्या मागे 12-15 माणसं नसतील, ह्याचे व्हिडिओ घेतातच कशाला हे मीडियावाले? हा कोण आहे स्वयंघोषित संरक्षण करता? इकडून तिकडून बेडूक उड्या मारणारा हा माणूस मी त्याला कित्येक पक्षांमध्ये बघितला. दुर्दैवाची गोष्ट आपल्या शिवसेनेमध्ये सुद्धा होता काही काळासाठी. ही माणसं शिकवणार सामाजिक सलोखा, ही माणसं शिकवणार तुम्ही सीमांमध्ये राहायचं. म्हणजे राजकारण्यांनी सगळ्यांच्या सीमांमध्ये घुसायचं. आजकाल राजकारणी विनोदी झालेले आहेत. राजकारण्यांनी विनोद करायचे, मग विनोदकारांनी काय करायचं? त्यांनी राजकारण करू नये, मग करू द्यावं. जर तुम्ही त्यांच्या क्षेत्रात घुसाल तर ते तुमच्या क्षेत्रात घुसतील. मग तुम्हालाही वाईट वाटायला नको, कारण तुम्ही त्यांच्या क्षेत्रात घुसलेला आहात. आज संपूर्ण राजकारण लोक कॉमेडी म्हणून पाहतात. आजकाल हसण्यासाठी कॉमेडी शो लावले जात नाहीत, बातम्या लावल्या जातात, कारण राजकारणातच संपूर्ण कॉमेडी आहे. तुम्ही त्यांच्या क्षेत्रात घुसलात, ते तुमच्या क्षेत्रात घुसले. त्या नितेश राणे सारख्या माणसाने, मंत्र्याने म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवणारी स्टेटमेंट करायची, ते चालणार. आणि सामाजिक सलोखा टिकवणारे व्हिडिओ करणारे हे इन्फ्लुएन्सर हे तुमचे सॉफ्ट टार्गेट. हा काय म्हणाला बघा ना, हा स्वयंघोषित संरक्षण करता काय म्हणाला, कसं मर्यादेमध्ये राहा बघा काय म्हणतो. हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे, तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर. याच्यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता, गणपती कसे बसवायचे, कोणाकडनं घ्यायचे, हा तुझा विषय नाहीये. तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको. हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते. तू तुझा फक्त करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरतं तुझ्या सीमा मर्यादित ठेव. या असल्या माणसांच्या धमक्यांना भीक घालून त्या अथर्व सुदामेने माफीनामा सादर केला. खरं तर जर तुम्हाला माफीच मागायची असेल ना तर असल्या हिमती करू नका. या पाणचट हिमती आहेत. जर तुमच्यात खरंच ती हिंमत असेल तर ती हिंमत दाखवा आणि आपण केलेल्या वक्तव्यांशी, आपण मांडलेल्या विचारांशी प्रामाणिक राहा. त्याच्या बाबतीत तडजोड करू नका, एवढंच आम्हाला सांगावंसं वाटतं. आज अनेक जण तुमच्या पाठीशी उभे राहिले. भले तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केलात, पण अनेक जण तुमच्या पाठीशी उभे राहिले. याचं कारण तुम्ही ती हिंमत केली. समाज सुधारणा, प्रबोधन हे याच मार्गातून होत असतं. मग कीर्तनांचं माध्यम असेल, सिनेमांचं माध्यम असेल, नाटकांचं माध्यम असेल, अशा तुमच्या रील्स असतील, विनोदी असतील, ही सगळी माध्यमं आहेत. याच माध्यमातून समाज प्रबोधनही होत असतं आणि ते तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. बरं, मी फक्त एकाच बाजूने बोलणार नाही, कधीही बोलणार नाही, लक्षात घ्या. याला दुसरीही बाजू मी तुम्हाला सांगेल. मग हेच जर नियम लावायचे झाले तर भाऊ कदम नावाच्या आपल्या मराठी सुपरस्टारने गणपती घरी बसवल्यानंतर त्याच्या विरोधातही अशाच प्रकारचे एक वातावरण तयार करण्यात आलं होतं. तेही मी याच कॅटेगरीत पकडतो. आणि मग सलमान खानच्या घरी सुद्धा ज्यावेळेस गणपती बसतो त्यावेळेसही त्याच्या विरोधात फतवे निघतात, तेही मी याच कॅटेगरीत पकडतो. हे सारे तितकेच दोषी, समान दोषी, हे लक्षात घ्यायला हवं. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. या भारताचं संविधान तुम्हा आम्हा सर्वांना व्यक्त होण्याचं,
आपला हा तो मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. या भारताचं संविधान या सगळ्या गोष्टींची अनुमती तुम्हाला देतं, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला या माझ्या विचारांशी, जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे काही विचार घालायचे असतील आणि तुम्हाला माझ्याशी व्यक्त व्हायचं असेल, माझ्याशी बोलायचं असेल, तुम्ही कमेंटमध्ये, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. त्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. माझी वैयक्तिक इच्छा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. तुम्हाला जो काही प्रश्न असेल या सगळ्यावर, आणि विशेषतः शेवटी 2 जे मी मुद्दे मांडले, ज्या सगळ्यांना मी एका कॅटेगरीमध्ये घेतलं, त्याविषयी तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. धन्यवाद.